तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सर्वांना उपयोगी पडणारा असा हा बोटनेकचा प्रॉपर चार्ट घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं काही सविस्तर समजेल. बोटनेकमध्ये जे छातीचं माप असतं त्यानुसार आपण मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा हे सगळं सविस्तरपणे मी या चार्टमध्ये लिहिणार आहे. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे कधीही तुम्ही बोटनेक ब्लाऊज कोणत्याही साईजसाठी कटिंग करत असाल तर काहीसुद्धा कन्फ्युजन होणार नाही आणि तो ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसेल. 28 आणि 29 छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी शोल्डर किती घ्यावा बरं. बोटनेकमध्ये शोल्डरचं जे माप असतं ते कसं असतं बघा. जेवढा फुल आपला शोल्डर आहे त्याचा निम्मा घ्यायचा असतो. तर इथं बोटनेक आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यासाठी तर 6.5 शोल्डर घ्यायचा आणि मुंडासुद्धा 6.5च घ्यायचा आहे. आणि 30 किंवा 31 छाती असेल तर त्यांच्यासाठी आपण शोल्डर किती घ्यावा बरे. तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण इथं 6.5 शोल्डर आणि 6.5 मुंडा घ्यायचा आहे. तुम्ही त्यांची पूर्ण शोल्डरची मापे घ्या. म्हणजे पूर्ण शोल्डर किती आहे त्याचा निम्मासुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा परफेक्ट आहे फ्रेंड्स. 32 आणि 33 छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण इथं 6.5 शोल्डर घ्यायची आहे. आणि जर ती व्यक्ती जाड असेल तर आपण याच्यामध्ये पाव इंच वाढवायचं आहे. म्हणजेच की 6.25 आपण इथं शोल्डर घ्यायचा आहे आणि मुंडासुद्धा 6.25च घ्यायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही 6.5 घेऊन बघा. परफेक्ट नसेल बसेल तर तुम्ही 6.25 घेऊ शकता. तर आता इथं बघा 34 किंवा 35 छाती असेल तर किती शोल्डर घ्यायचा बरं. तर 35 किंवा 34 छाती असेल तर इथं आपण 7 शोल्डर घ्यायचा आहे. इथं आता छाती 36 किंवा 37 असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण पहिल्यांदा 7 शोल्डर घ्यायची आहे. प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं त्यामुळे थोडाफार फरक आपल्याला इकडे तिकडे होऊ शकतो. तर इथं पहा पहिल्यांदा 7 टाकून ब्लाऊज स्टिच करायचा. जर त्यांना कचत असेल तर 7.25 नंतरच्या वेळेस टाकायचं. जर त्यांचा बांधा जरा जास्तच रुंद असेल तर त्यांना 7.25 लागेल. तर इथं 7 किंवा 7.25 या दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही घेऊ शकता. पहिल्यांदा 7 घेऊन बघायचं आणि नंतर बसला नसेल व्यवस्थित तर 7.25 घेऊन बघायचं. इथं पाहू शकता की 38 आणि 39 जर छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी 7.5 शोल्डर घ्यायची आणि 7.5 मुंडा घ्यायचा आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती सर्व तुम्हाला झिरोपासून माहिती सांगणारे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथं 40 किंवा 41 छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण 7.5 शोल्डर आणि घ्यायचा आणि 7.5 जर त्यांना कचत असेल तर तुम्ही नंतर 7.25 सुद्धा घेऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 7.5 घेऊन बघा आणि जेवढा आपण शोल्डर घेतला आहे तेवढाच मुंडा घ्यायचा आहे. आता 42 किंवा 43 जर छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण इथं जो शोल्डर आहे तो 7.25 घ्यायचा आणि 7.25 घेतल्यानंतर जर त्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसला तर ठीक आहे. नसेल तर नेक्स्टच्या वेळेस म्हणजे नंतरच्या वेळेस 8 घ्यायचा आहे. शोल्डर 8 घेतला तर मुंडासुद्धा 8च घ्यायचा आहे. तर ही परफेक्ट सर्व मापे आहेत फ्रेंड्स. वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा. म्हणजे बोटनेक ब्लाऊज तुम्ही कटिंग करताना तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि आता इथं आपण 44 किंवा 45 छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण इथं शोल्डर 8च घेणार आहे आणि मुंडासुद्धा आपण 8च घेणार आहे. नंतर 48 जर छाती असेल तर त्या व्यक्तीसाठी पहिल्यांदा आपण शोल्डर 8 घेऊन बघायचा. बसला नसेल तर आपण इथं 7.25 त्यांचा शोल्डर घ्यायचा आहे. तर जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊज एकदम सोपा आहे आणि परफेक्ट कसा कटिंग करायचा, परफेक्ट कसा बसतो त्याचे डिटेल व्हिडिओ पहिले मी अपलोड केलेले आहेत भरपूर. ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. हा चार्ट तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि ज्या वेळेस तुम्हाला बोटनेक ब्लाऊज कट करायचा आहे त्यावेळेस तो व्हिडिओसुद्धा बघा. म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल. एकदा फक्त एक ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने कटिंग करून स्टिच करून बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की किती परफेक्ट पद्धत आहे आपली ही दाखवण्याची आणि सोपीसुद्धा आहे. म्हणजे सहजासहजी प्रत्येकाला लगेचच समजत नाही. बट आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणजे आपल्या चॅनलवरती कोणतेही येणारे स्टिचिंगचे व्हिडिओ, कटिंगचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच सर्वांना समजू शकेल.
कारण की तेवढी सोपी आपली भाषा आहे आणि समजून सांगण्याची पद्धतसुद्धा तेवढी सोपी आहे फ्रेंड्स. बोटनेक ब्लाऊज कट करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या टिप आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत, त्या मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. तर इथं पहा, इथं मी जसं लिहिते तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे आत्ता जरी तुमच्या लक्षात असेल तर नंतर तुम्ही विसरू शकता, त्यासाठी हे नोट करून ठेवा. बोटनेक ब्लाऊजमध्ये पूर्ण शोल्डर किती आहे त्याचा निम्मा शोल्डर नेहमी घ्यायचा असतो. तर इथं तसा हा फॉर्म्युलासुद्धा लिहून ठेवा. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालतं. पूर्ण शोल्डर भागिले अर्धा भाग असं केलं तरी तुम्हाला समजेल. तर आता किती शोल्डर असल्यानंतर कसा तो निम्मा घ्यायचा ते पण मी पुढे तुम्हाला दाखवते. तर आता इथं पाहू शकता की तुमचं शोल्डरचं माप कितीही असू द्यात, त्यावेळेस तुम्ही फक्त त्या फुल शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा असतो ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती मापे टाकत असता त्यावेळेस. तर तेच मी इथं लिहिलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. कारण काय होतं की आपण ज्यावेळेस एक ब्लाऊजचा प्रकार शिकतो त्यावेळेस आपल्याला वाटतं आपल्याला सगळं येते, आपल्याला सगळं लक्षात आहे, सगळं आपल्याला समजलं आहे, हे किती सोपं आहे. पण आपण ज्यावेळेस दुसरा ब्लाऊजचा प्रकार शिकतो त्यावेळेस हे मागचं विसरून जातं. मग आपल्याला कळतच नाही की कॉलर जर ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं असेल तर किती शोल्डर घ्यावा, किंवा प्रिन्स कट करायचं असेल तर किती शोल्डर घ्यावा, किती मुंडा घ्यावा, बोटनेकसाठी किती घ्यावा, हे सगळं कन्फ्युजन होऊन जातं. आम्हीसुद्धा त्याच्यातून गेलो आहे, त्यासाठी तुम्हाला एवढं डीपमध्ये सांगतो आहे. म्हणजे माझीसुद्धा अवस्था तशीच झालेली. पहिली मीसुद्धा या अवस्थेतून गेलेली आहे, त्यासाठी तुम्हाला सगळी माहिती डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. तर बघा, जर तुम्ही म्हणाल की 13 शोल्डर असेल तर आम्ही किती घ्यायचं, तर जर 13 शोल्डर असेल तर भागिले 2 करून 6.5 आपण घ्यायचं आहे. 14 शोल्डर असेल तर त्याचा निम्मा भाग करायचा आणि आपल्याला इथं 7 घ्यायचं आहे. आणि 14.5 जर शोल्डर असेल तर 14.5 भागिले 2 करायचं, मग इथं येणार 7.25. तर 7.25 आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर असंच सर्व जे शोल्डरची मापे आहेत ती तयार करायची आहेत. तर आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल, शोल्डर कितीही असू द्या त्याचा निम्मा भाग फक्त आपल्याला घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस. आणि फ्रेंड्स, या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या असतात त्यासुद्धा बघायला भेटतील. जे साड्यांचे सेमिनार झालेलं आहे, क्लासेस झालेले आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा मी प्रॉपर टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा. तर हा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला समजला असेल. तर आता इथंच मी हा व्हिडिओ थांबवते आणि हे सगळं काही तुम्ही नोट करून ठेवलेले आहे अशी अपेक्षा करते फ्रेंड्स. पुढेसुद्धा खूप माहिती देणारा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. म्हणजे माहिती देणारा म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा असा हा व्हिडिओ पुढचा पण असणार आहे. 4 टक्सचं ब्लाऊज कट करताना कुठे टक्स घ्यावेत, किती शोल्डर घ्यावं, किती मुंडा घ्यावा, ते काहीच कळत नाही. ज्यावेळेस तुम्ही नवीन असता त्यावेळेस तुम्हाला हे कळत नाही. जसं तुमची जास्त प्रॅक्टिस होते आणि तुम्ही ह्या फील्डमध्ये एकदम रुजत जाता त्यावेळेस सगळं तुमच्या लक्षात राहतं. पण तो वेळ येण्यासाठी भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे आणि भरपूर कालावधी जावा लागतो. नंतरच ते आपल्या माइंडमध्ये परफेक्ट फिट होऊन जातं. तर आता तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड्स. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा की ह्यापासून जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तो बरोबर बसला की नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.